नमस्कार मंडळी, आज आपण स्पायसी ग्वावा आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूयात। इथे मी 2 मोठे पेरू घेतलेत। मग त्याचा आतला गर चमच्याने काढून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि मग तो गाळणीने गाळून घेतला, म्हणजे आतल्या ज्या बिया आहेत त्या वेगळ्या निघतील आणि कसकस लागणार नाही। आणि मग हा जो गाळून घेतलेला पल्प आहे तो मिक्सरमध्ये घालायचा आणि त्याच्यामध्ये 1 कप दूध पावडर, 1 कप साखर आणि 1 कप फ्रेश क्रीम घालून ते पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। एकदम व्यवस्थित अशी पेस्ट तयार होईल। मग ही पेस्ट पेरूचा जो बाहेरचा भाग आपण ठेवला होता त्यामध्ये घालून घ्यायची आणि हे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवायचं। दुसऱ्या दिवशी अशा फोडी तयार करूनही आपण घेऊ शकतो। त्याच्यावर तिखट मीठ घालायचं आणि छान आईस्क्रीम तयार होतं, किंवा अख्खाच्या अख्खा पेरू जो आहे त्याच्यावरतीच तिखट आणि मीठ घालून आपण त्यामध्ये स्पूनने ते आईस्क्रीम खाऊ शकतो। खूप अप्रतिम लागतं खायला। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा।